महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत यंदा संपूर्ण जून महिना जवळपास कोरडाच गेला. जून महिना संपताच आला तरीही पावसाचा ठोस पत्ता नव्हता. परिणामी आंबोलीतील प्रसिद्ध धबधबेही सुरू झाले नव्हते. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक, ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जूनच्या अखेरच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावत आंबोलीचे रूप पूर्णपणे पालटले आहे. दाट धुके, रिमझिम ते मुसळधार पाऊस आणि हिरवाईने नटलेला परिसर यामुळे आंबोली पुन्हा एकदा पर्यटकांना आकर्षित करू लागली आहे. आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने थांबत असून निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. आंबोलीतील मुख्य धबधब्यासह परिसरातील अनेक छोटे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. तसेच चौकुळ, कुंभवडे येथील प्रसिद्ध बाबा धबधबाही सुरू झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे पर्यटक आवर्जून थांबून धबधब्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे परिसरात पुन्हा पर्यटनाला चालना मिळून आली आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आंबोलीतील सर्व धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित होतील आणि पर्यटन हंगाम अधिक बहरात येईल अशी आशा येथील पर्यटन व्यावसायिक तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. काका भिसे, कोकण लाईव्ह, ब्रेकिंग, आंबोली. आहोत आंबोलीच्या धबधब्यावर. अनेक दिवसाच्या पावसाच्या प्रतीक्षेनंतर पाऊस सुरू झालेला आहे आंबोलीत आणि धबधबाही आता काही अंशी सुरू झालेला आहे. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत जे परराज्यातून आहेत, महाराष्ट्रातले नाही आहेत. इतना सुकून, इतनी अच्छी वाइब, उसका कोई मतलब वर्ड्स में एक्सप्लेन ही नहीं कर सकता. इतनी अच्छी चीज है. तर ही आहे उत्स्फूर्त प्रतिक्रिया पर्यटकांची. बघू शकता पाऊस सगळीकडे दगा देतोय आणि आंबोलीमध्ये पाऊस झालाय आणि वॉटरफॉल सुरू होतोय. तुम्ही आता माझ्या बघू शकता वॉटरफॉल सुरू होतोय आणि वॉटरफॉल काही अंश सुरू झालेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला दिसेल काही अंशी वॉटरफॉल सुरू झालेला आहे आणि पर्यटकांची रेलचेल वाढत आहे आंबोलीमध्ये. आंबोलीचा पर्यटनाचा श्वास ज्या वॉटरफॉलला म्हटलं जातं तो हा वॉटरफॉल आहे, मुख्य धबधबा आंबोलीचा, आणि तो आता काही अंशी प्रवाहित झालेला आहे. आपण आता आहोत आंबोली वॉटरफॉलवर आणि सिंधुदुर्गातील कणकवलीमधून आलेले काही पर्यटक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर पावसाने दडी मारलेली असताना आंबोलीत मात्र पाऊस सुरू झालेला आहे तब्बल 1 महिन्यानंतर. जुलै महिना उजाडल्याने आता पाऊस सुरू होतोय. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक प्रकारची पर्वणी आहे. धबधबाही काही अंशी सुरू झालाय. आपण जाणून घेऊया त्यांना कसं वाटतं आंबोलीमध्ये आल्यानंतर. थंडगार आणि मनमोह, फार छान वाटतं, फार छान वाटतं. दूर दूरपर्यंत सगळं असं धुकं कोसळलं आहे, तिकडून धबधबा कोसळत आहे, पाऊस बारीक बारीक पडत आहे, मोठा पडत आहे, एकदम अप्रतिम वाटतं. सो ही काही पर्यटकांची प्रतिक्रिया होती, उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. या ठिकाणी आल्यानंतर त्यांना एक प्रकारचा आल्हाददायक आनंद मिळतोय. हा पाऊस असाच सुरू राहील आणि हा येणारे पर्यटक हे असाच आनंद घेतील अशी एक आशा. सर्व फार निसर्ग लो वातावरण आहे. हे या ठिकाणी कनिष्ठ विक्री व्यवसाय करतात. तुम्ही मला सांगा की दरवर्षीच्या तुलनेने यंदा पाऊस लेट सुरू झाला, भरपूर कमी झालं, 1 महिना लेट झालाय. त्याच्यामुळे धंद्यावर पण परिणाम झालाय. पर्यटक येत नाहीत पाणी नसल्यामुळे. 2-3 दिवस झाले पाणी वाढलंय, थोडं आहे पाणी, पर्यटक आहेत. आता अजून 4-5 दिवसांचं चालू होईल, थोडं कमी आहे पर्यटक. मग यंदा एकंदर तुमचं नुकसान पाऊस उशीर सुरू झाल्यामुळे झालेलं नुकसान आहे. 1 महिना लेट झालं. गेल्या वर्षी 1 जून पासून चालू करायचं, यावेळी 1 जुलै आला तरी अजून थोडं पाणी कमी जाईल, धंदा पण कमी आहे, परिणाम झाला भरपूर मोठ्या प्रमाणात. सो ही होती प्रतिक्रिया येथील दुकानदारांची. आता आपण आहोत आंबोली धबधब्यावर आणि तब्बल पावसाच्या 1 महिन्याच्या दडीनंतर पुन्हा पावसाचं आगमन झालेलं आहे आंबोलीमध्ये. आणि आंबोलीचा धबधबा जो इथल्या पावसाळी वरच्या पर्यटनाचा श्वास आहे तो सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या पर्यटकांमध्ये सुद्धा उत्साह आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की काही अंशी हा आपला धबधबा आंबोलीचा सुरू झालेला आहे आणि ज्या पद्धतीने सध्या आंबोलीत पाऊस कोसळतोय तसाच पाऊस सुरू राहिल्यानंतर हा धबधबा पूर्ण क्षमतेने सुरू होईल आणि इथल्या पावसाळी पर्यटन हंगामाला, वरच्या पर्यटन हंगामाला तिकीट दिवस होते. इथले जे निसर्ग आहे, इथला हिरवगार जंगल असेल, धुकं असेल, पाऊस असेल, या सगळ्यांची भुरळ येथे येणाऱ्या पर्यटकांना पडत असते. आणि गेल्या 1 महिन्यानंतर 1 जुलैपासून खऱ्या अर्थाने आंबोलीमध्ये हे सौंदर्य पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळात आंबोलीचे वरच्या पर्यटन नक्की बहरेल यात शंका नाही. काका भिसे, कोकण ब्रेकिंगसाठी, आंबोली. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.